26 जानेवारी हा दिवस जवळ आला ना की आपल्या सगळ्यांच्याच मनात एक खूप वेगळी, एक खास भावना जागी होते. आपला तिरंगा दिसला की ऊर अभिमानाने भरून येतो नाही का? आणि मनात येतं की आपल्या देशासाठी आपण काहीतरी करावं. एक खूप उत्कट भावना असते ही. पण आजच्या दिवशी चला एक प्रश्न आपण शांतपणे स्वतःला विचारूया. देशावर प्रेम करणं म्हणजे नेमकं काय असतं? फक्त एक दिवस उत्साहात साजरा करणं की आपलं रोजचं जगणं, रोजचं वागणं जबाबदारीने पार पाडणं? आज आपण देशभक्तीकडे एका नवीन पण मला वाटतं तितक्याच महत्त्वाच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करूया. बघा, 26 जानेवारी म्हणजे फक्त एक सुट्टी किंवा टीव्हीवर दिसणारी परेड आणि भाषणं इतकंच नाहीये. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो आपल्याला मिळालेल्या अधिकारांची आणि हो, त्याचबरोबर आपल्या जबाबदाऱ्यांची सुद्धा. एक नागरिक म्हणून देशासाठी आपलं योगदान काय आहे याचं आत्मपरीक्षण करण्याची ही एक संधी आहे. आपल्याला आठवत असेल, लहानपणापासून आपल्याला शिकवलं गेलंय की देशभक्ती म्हणजे झेंडावंदन करणं, घोषणा देणं, देशगीत म्हणणं आणि ह्या सगळ्या प्रतीकांबद्दल आदर असणं खूप महत्वाचं आहे, त्यात काहीच शंका नाही. पण मला वाटतं आजच्या या बदलत्या काळात देशभक्तीची व्याख्या या प्रतीकांच्याही पलीकडे घेऊन जाण्याची गरज निर्माण झाली आहे. आजची खरी देशभक्ती काय आहे माहितीये? ती आहे आपल्या देशाची हवा स्वच्छ ठेवण्यात, आपलं पाणी सुरक्षित ठेवण्यात, आपलं पर्यावरण आरोग्यदायी ठेवण्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या पुढच्या पिढीसाठी एक सुंदर, एक जगण्यायोग्य भारत मागे ठेवण्यात. आपण स्वतंत्र भारतात श्वास घेतो याचा आपल्याला खूप अभिमान आहे. पण एक क्षण विचार करूया. आपण ज्या हवेत श्वास घेतोय तिची गुणवत्ता आज कशी आहे? आपण शहरांमध्ये बघतो तो धूर, नद्यांचं प्रदूषण, दिवसेंदिवस वाढणारे कचऱ्याचे ढीग आणि आता तर हवामान बदलाचे चटकेही आपण अनुभवतोय. हे जे सगळं संकट आहे ना, ते कुठून बाहेरून आलेलं नाहीये. हा आपल्याच रोजच्या सवयींचा, आपल्या निवडींचा थेट परिणाम आहे. एक राष्ट्र खऱ्या अर्थाने मजबूत कशामुळे होतं? मोठमोठ्या इमारतींनी, चकचकीत रस्त्यांनी की मग फक्त वाढत्या GDPच्या आकड्यांनी? नाही. राष्ट्र तेव्हा मजबूत होतं जेव्हा त्या देशाचे नागरिक निरोगी असतात, तिथली नैसर्गिक साधनसंपत्ती सुरक्षित असते आणि निसर्ग टिकून राहतो. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कमकुवत पर्यावरण म्हणजे कमकुवत भविष्य. प्रजासत्ताक दिन खरं तर आपल्या नागरिकत्वाचा उत्सव आहे आणि म्हणूनच या दिवशी मोठमोठ्या घोषणा करण्यापेक्षा एक छोटासा पण अगदी मनापासून केलेला प्रामाणिक संकल्प करणं हे जास्त महत्त्वाचं ठरतं. आणि म्हणूनच आजचा संदेश खूप सोपा आहे. आपल्याला कुणालाच परफेक्ट व्हायचं नाहीये, फक्त अगदी थोडं अधिक जबाबदार व्हायचं आहे. पाणी वाचवा, वीज वाचवा हे तर आपण नेहमीच ऐकतो. पण आज आपण अशा 4 सवयींबद्दल बोलूया ज्या खरंच खूप सोप्या आहेत, पण नकळतपणे आपल्याकडून त्याकडे दुर्लक्ष होतं. यातली पहिली सवय आहे गरज नसलेली खरेदी टाळणं. म्हणजे काहीही विकत घेण्याआधी फक्त एक क्षण स्वतःला विचारा की ही खरंच माझी गरज आहे की फक्त काहीतरी घेण्याची इच्छा आहे. दुसरी सवय फ्री मिळते म्हणून कोणतीही वस्तू घेणं थांबवणं. आपण बघतो की अनेकदा अशा वस्तू काही दिवसांतच कचऱ्याचा भाग बनतात. तिसरी गोष्ट, एखादी वस्तू खराब झाली की लगेच नवीन घेण्याचा विचार येतो मनात, पण त्याऐवजी ती दुरुस्त करून पुन्हा वापरता येईल का याचा विचार आपण करू शकतो. आणि चौथी, जी खूपच महत्त्वाची आहे, ते म्हणजे अनावश्यक पॅकेजिंगला नाही म्हणणं. आता याच जबाबदारीच्या भावनेतून आपण एका थोडा संवेदनशील पण अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. दरवर्षी 26 जानेवारीला काय होतं, आपण देशभक्तीच्या भावनेने भारावून जातो आणि मोठ्या संख्येने झेंडे, तिरंगी फुगे, बॅचेस अशा अनेक वस्तू खरेदी करतो. आणि हो, यामागचा आपला उद्देश नक्कीच खूप चांगला असतो. पण कधी विचार केलाय की तो एक दिवसाचा उत्साह संपल्यानंतर त्या सगळ्या वस्तूंचं पुढे काय होतं? यामधल्या अनेक वस्तू एकतर घरात कुठेतरी पडून राहतात किंवा सरळ कचऱ्यात फेकल्या जातात. आणि सगळ्यात दुःखद म्हणजे कधीकधी आपले राष्ट्रध्वज रस्त्यावर पडलेले दिसतात. मला माहितीये, हे कुणीही मुद्दाम करत नाही, पण नकळतपणे होणारा हा अपमान खूप गंभीर आहे. एक गोष्ट आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवली पाहिजे. आपला तिरंगा ही फक्त एक सजावटीची वस्तू नाहीये. ते आपल्या अस्मितेचं प्रतीक आहे. आणि त्याचा सन्मान तो खरेदी करण्यात नाही, तर आपल्या प्रत्येक कृतीमध्ये आहे. जेव्हा ह्या तिरंगी वस्तू कचरा बनतात ना, तेव्हा एकाच वेळी 2 महत्त्वाच्या गोष्टींचा अपमान होतो. एक आपल्या पर्यावरणाचा आणि दुसरा आपल्या राष्ट्रध्वजाचा. म्हणूनच
कदाचित यावर्षी अशा अनावश्यक वस्तूंची खरेदी टाळणं हे सुद्धा देशभक्तीचं एक मोठं पाऊल ठरू शकतं. शेवटी आपल्या मनात देशाबद्दल असलेलं प्रेम महत्वाचं आहे, नाही का? आपल्या हातात किती झेंडे आहेत याची संख्या नाही. आजच्या काळातली खरी देशभक्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपलं पर्यावरण जपणं. कारण हे सोपं गणित आहे. जेव्हा आपलं पर्यावरण सुरक्षित राहील तेव्हाच आपला भारत सुरक्षित राहील. देश म्हणजे फक्त नकाशावरच्या सीमा नसतात. देश म्हणजे इथली हवा, इथलं पाणी, इथली माती आणि हो, इथली माणसं. तर मग चला, या प्रजासत्ताक दिनी आपण सगळे मिळून एक संकल्प करूया. एक छोटासा पण अगदी मनापासून केलेला प्रामाणिक संकल्प. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की पर्यावरणासाठी तुमचा एक संकल्प कोणता असेल. आणि आपण सगळे मिळून यावर्षी अनावश्यक सजावट टाळण्याचा विचार करू शकतो का? जर तुम्हाला हा विचार महत्त्वाचा वाटला असेल तर तो इतरांपर्यंतही नक्की पोहोचवा, कारण पर्यावरण जपणं हीच आजची खरी देशभक्ती आहे. जय हिंद.